प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. आर्या आणि अनिश भाग 4. शेखरने आर्याला त्याच्या केबिनमध्ये बोलवले आणि तिला समीरबद्दल विचारले, पण आर्याने तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही हे सांगितलं. शेखरला आर्याच्या एकंदरीत वागण्यावरून थोडा संशय आला होता की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. म्हणूनच समीरने नोकरी सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असेल. तरी शेखरने आर्याला समीरच्या नोकरी सोडण्याबाबत काहीच कळू दिले नाही, कारण इतक्यात त्याला हे ऑफिसमध्ये कोणालाही कळू द्यायचे नव्हते. आर्या तिच्या डेस्कजवळ आली आणि विचार करू लागली, हा समीर नक्की कुठे गेलाय आणि हा शेखर त्याच्याबद्दल मला का विचारत होता? समीरने शेखरला त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना सांगितल्या असतील का? शिट यार, हा समीर पण ना, देव करो तो ठीक असू देत. आर्या स्वतःशीच बोलत कामाला लागली. लंच टाईम होतच आला होता की तिथे स्निग्धा आली आणि म्हणाली, काय मॅडम, कशा आहात? स्निग्धाला इतक्या दिवसांनी बघून आर्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही. तिने स्निग्धाला गच्च मिठी मारली. मग दोघीही लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेल्या. बोल, कशी आहेस? अरे हो, तू कसले तरी सरप्राईज देणार होतीस. कसलं सरप्राईज? मला आत्ताच हवंय, दे बघू पहिलं, स्निग्धा म्हणाली. अगं हो, सांगते, सगळं सांगते. तर सरप्राईज हे आहे की माझं लग्न जमलंय, आर्या म्हणाली. काय सांगतेस? स्निग्धा जोरात ओरडली. आर्याने तिला हळू बोल असं सांगितलं. मग स्निग्धा शांतपणे म्हणाली, काय सांगतेस? कोण हा मुलगा? तो रेडिओवाला अमय तर नाही ना? की दुसरा कोणतरी पटवलास? बोल ना यार, आता सस्पेन्स वगैरे नको ठेवू, बोल पटकन. त्याचं नाव अनिश आहे आणि गंमत म्हणजे तो रेडिओ चॅनलवर काम करतो, आर्या म्हणाली. अगं मग त्याला विचारलंस का त्या आरजे अमयबद्दल? त्याला माहीतच असेल ना तो कसा दिसतो वगैरे, स्निग्धा म्हणाली. तसा मनात खूप वेळा विचार तर आलेला, पण म्हटलं अनिशला नाही आवडलं तर? तो सोडून दिला विचार, आर्या म्हणाली. बघ बाई, नाहीतर तोच आरजे अमय निघायचा, असे म्हणत स्निग्धाने आर्याला डोळा मारला. मग दोघीही एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसू लागल्या. संध्याकाळी अनिश आर्याबरोबरच घरी आला. त्याने साखरपुड्याच्या हॉलबद्दलची सगळी माहिती आर्याच्या बाबांना दिली. त्याच्या आईबाबांशीही त्याने याबद्दल डिस्कस केल्याचे त्याने आर्याच्या आईबाबांना सांगितले. सगळी व्यवस्था आर्या आणि अनिश करणार होते. मग काय, आर्याच्या आईबाबांनीही मंजुरी दिली व पुढच्या रविवारची साखरपुड्याची तारीख ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी. गुड मॉर्निंग मुंबई. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुंतता हृदय हे च्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. अर्थात मी आहे तुमचा लाडका आरजे अमय. आज मी तुम्हाला कॉन्टेस्टंटचे 5 भाग्यवान विजेत्यांचे नाव सांगणार आहे. त्यांना मला भेटायची संधी मिळणार आहे. तसेच ती कुठे आहे आणि किती वाजता वगैरे वगैरे डिटेल्स तुम्हाला मेसेजद्वारे व ईमेलद्वारे सांगण्यात येतील. मग अमय त्या 5 विजेत्यांची नावे सांगतो आणि मग टाळ्यांचा कडकडाचा आवाज येतो. अमय पुढे बोलू लागतो. फ्रेंड्स, आता नवरात्री सुरू झाल्या आहेत, पण तरीही हा पाऊस जायचं नाव घेत नाहीये. ह्याला नक्की झालंय तरी काय, असा विचार करतात ना सगळे. पण तुम्ही कधी विचार केलाय की कदाचित हा पाऊस कोणासाठी तरी यावर्षी खूप गोड तर कोणासाठी कटू अशा आठवणी घेऊन आला असेल. असो, प्रेमाचं सुद्धा कसं असतं ना, मिळालं तर वेळ पटापट निघून जाते, नाहीतर एक एक क्षण पण एखादं वर्ष असल्यासारखं भासतो. असे वाटते की लगेच गाणं सुरू होतं. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. आणि अनिश तसेच त्यांच्या घरची मंडळी सगळी जोरदार साखरपुड्याच्या तयारीला लागली. छोटे इन्व्हिटेशन कार्ड अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी छापले गेले. बाकी सगळ्यांना व्हॉट्सअप व मेसेजच्या माध्यमातून इन्व्हाइट करायचे ठरले. आर्याने आणि अनिशने त्यांच्या ऑफिसमध्ये ठराविक सहकाऱ्यांना आमंत्रण द्यायचे ठरवले. बाकी सगळी खरेदी ही आर्या आणि अनिश एकमेकांच्या पसंतीने करत होते. साखरपुड्याचा दिवस जवळ येत होता. आर्याच्या साखरपुड्याची बातमी ऐकताच शेखर जे समजायचं ते समजून गेला. त्याने अनेकदा समीरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. कदाचित समीरने त्याचा नंबर बदलला होता. मग शेखरनेही समीरचा विषय तात्पुरता सोडून दिला. इथे साखरपुड्याचा दिवस उजाडला. आर्या आज खूपच खुश होती. तिला तिचं पहिलं प्रेम जे मिळत होतं, सगळ्यांना नाही मिळत, पण तिला ते मिळत होतं. आणि हेच तर तिचं पहिलं प्रेम होतं, हो ना? ठरल्याप्रमाणे सगळेजण हळूहळू हॉलवर येत होते. आर्या तयार होत होती. आज ती खूपच सुंदर दिसत होती, इतकी की जणू स्वर्गातली अप्सरा. तिने लाईट गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यावर त्या पेहनाव्याला शोभेल अशी नाजूक आभूषणे घातली होती. चेहऱ्यावर हलकासा लाईट मेकअप केला होता. अनिशने सफेद सदरा पायजामा आणि त्यावर गुलाबी मोदी जॅकेट घातलं होतं. त्या दोघांचा जोडा आज अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता. गोडबोले व जोशी काकू दोघांचीही नजर काढली. अनिशची नजर आर्याच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. आर्याचीही परिस्थिती काहीशी तशीच होती. हे एकमेकांकडे बघून स्मित केले. अनिशने खुणेनेच आर्याला छान दिसते असे सांगितले. आर्या लाजली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.
गोडबोले काकूंनी अनिशच्या आणि जोशी काकूंनी आर्याच्या हातात अंगठी दिली. दोघींनीही ती एकमेकांच्या बोटात घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग दोघांचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोग्राफरने फोटो क्लिक केले. नंतर घरातल्या मंडळीबरोबरही फोटो क्लिक केले. मग उपस्थित सर्व पाहुणे एक एक करून आर्या आणि अनिशवर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. पण का कोणास ठाऊक सगळं तर व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे नक्की चाललं होतं ना. आर्याने अनिशच्या कानात काहीतरी सांगितले आणि मग तिने स्निग्धाला रूमकडे येण्याची खूण केली. काय झालं आर्या, मध्येच का अशी उतरली स्टेजवरून? टचअप वगैरे करायचं आहे का? बोलशील? स्निग्धा म्हणाली. हे सगळं नीट होतंय ना स्निग्धा? का कोणास ठाऊक मी काहीतरी खूप मिस करतेय. सगळं तर अगदी माझ्या मनासारखं होतंय. मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशीच माझा साखरपुडा झालाय. मी खूप खूप खुश आहे आज. मी खूपच नशिबान आहे की अनिश मला भेटलाय माझा नवरा म्हणून. पण तरीही स्निग्धा आर्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. अगं बये, तू त्या आर्जेला मिस करत नाहीयेस ना? हे बघ आर्या, तुला काय वाटते, तू एकटीच मुलगी आहेस का त्या आर्जेवर फिदा होणारी? अशा किती असतील. आणि त्या आर्जेचं लग्न पण झालं असेल तर तू त्याचा विचार फुल डोक्यातून काढून टाक. विनंती करते तुला, स्निग्धा म्हणाली. इतक्यात बाहेर कसला तरी आवाज ऐकू येत होता. दोघी रूममधून बाहेर आल्या आणि पाहतात तर स्टेजवर बायकांचा, मुलींचा घोळका दिसत होता. कोणीतरी गर्दीतून म्हणाला, आर्जे अमय. हे ऐकताच आर्या आणि स्निग्धा एकमेकांकडे बघत राहिल्या आणि दोघीही स्टेजवर गेल्या. आर्या गर्दीमध्ये अमयला बघण्याचा प्रयत्न करत होती. हे बघताच अनिश म्हणाला, तू सुद्धा अमयची फॅन आहे? आणि तो हसू लागला. अनिशने हाक मारली. अमय. अमय कसा बसा त्या गर्दीतून अनिश जवळ आला. अनिश अमयची ओळख आर्याशी करून द्यायला वळला तर आर्या पुटपुटली, समीर आणि आर्जे अमय? अनिशने आर्याबरोबर अमयची ओळख करून देत असताना तो तिला म्हणाला, आर्या हा आमच्या रेडिओ स्टेशनचा सुपरस्टार आर्जे अमय, म्हणजेच समीर पटवर्धन. तुला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे की सगळी मुंबई ह्याला आर्जे अमयच्या नावाने ओळखते, पण याचं खरं नाव समीर. तो पुढे बोलू लागला, समीर, मीट माय वाईफ आर्या जोशी. आणि बरं का, मला हे आत्ताच कळलं की ती पण तुझी फॅन आहे. बट बडी, यू आर लेट, कारण तुझ्या या सुंदर फॅनला मी आधीच पटवलं आहे. आणि त्याने समीरच्या हातावर जोरात टाळी दिली व तो आणि समीर दोघेही हसू लागले. आर्याला काय आणि कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं. तिनेही दोघांकडे बघून स्माईल केली आणि समीरला हात मिळविला. स्निग्धाही समीरला पाहून खूप खुश झाली. पण जेव्हा तिला कळलं की समीर हाच आर्जे अमय आहे तेव्हा ती थोडी दुःखी झाली. शेवटी अनपेक्षितपणे का होईना, पण समीर हाच आर्याचं पहिलं प्रेम होतं, पण ते अमय ह्या आर्जेच्या रूपात. समीरने त्याला महत्त्वाचं काम आहे हे सांगून त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला, कारण अजून काही वेळ खोटं हसू चेहऱ्यावर आणणं त्याला कठीण जात होतं. त्याने एकवार आर्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात तिला तिच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आर्यालाही कळत न कळत त्याच्या मनातल्या भावना समजल्या. तिनेही त्याला नजरेने निरोप दिला. आज आभाळ खूपच दाटून आलं होतं. पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्या पाण्यामध्ये समीरचे अश्रूही मिसळून गेले. तो मनातल्या मनात देवाला हेच सांगत होता, अगर मिले खुदा तो पूछूंगा खुदाया, जिस्म मुझे देके मिट्टी का शीशे सा दिल क्यों बनाया. साखरपुडा खूप छान पार पडला, पण पूर्ण साखरपुड्यात आर्जे अमयचाच बोलाबोल होता. दिवसभराच्या लगबगीने सगळे थकून गेलेले म्हणून सर्व झोपी गेले. पण आर्याला मात्र झोप येत नव्हती. ती आज घडलेला प्रसंग सारखा आठवत होती. ती मनात सारखी हाच विचार करत होती, आर्जे अमय आणि तो पण समीर. विश्वासच होत नाहीये. ज्याच्या आवाजाची मी इतकी मोठी फॅन होते तो सतत माझ्या डोळ्यासमोर होता आणि मला हे कळलंच नाही. समीरने मला प्रपोजसुद्धा केलं होतं, पण तो समीर होता आणि माझं प्रेम तर अनिशवर होतं. मग मी समीरला कशी हो म्हटली असती. पण जर मला आधी कळलं असतं की समीरच आर्जे अमय आहे, मग काय झालं असतं. काय चाललंय काही कळत नाहीये, पण खरं हेच आहे की माझं अनिशवर खूप प्रेम आहे. इतक्यात अनिशचा फोन येतो. तशी आर्या पटकन भानावर येते. अनिशची बोलल्यावर आर्याचा मूड फ्रेश होतो. ती स्वतःशीच पुटपुटते, तसे पण समीर हा माझा खूप चांगला मित्र आहे. तो कधीच माझी निवड नव्हता. असे बोलून ती झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी एव्हाना सगळ्या ऑफिसमध्ये ही बातमी पसरते की समीर हाच आर्जे अमय आहे म्हणून. शेखरलाही आता कळून चुकले की समीर पुन्हा ऑफिसमध्ये येणार नाही, म्हणून तो सगळ्या ऑफिस स्टाफला समीरचा जॉब सोडण्याबद्दल सांगतो आणि लवकरच कोणीतरी नवीन व्यक्ती त्याच्या जागी नियुक्ती केली जाईल हेही सांगतो. सगळ्यांचे आनंदी चेहरे ही बातमी ऐकल्यावर पडतात. स्निग्धालाही फार दुःख होते. ती लगेच आर्याला फोन करून सर्व काही सांगते. आर्यासुद्धा हे सगळे ऐकून चकित होते. ती समीरला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. राहून राहून ती स्वतःलाच ह्या सगळ्याला कारणीभूत मानत असते, पण ती ही कोणाला सांगू शकत नसते. इथे समीर एक नव्या शहरात एक नवीन ओळख बनवायला निघतो
आता त्याला कोणाला काही सांगायची गरज नसते की लपवायची पण. त्याला अमईला मागे टाकून समीर म्हणून जगायचं असते. तो ट्रेनमध्ये चढतो, पण अजूनही त्याच्या डोळ्यासमोर फक्त आर्याचाच चेहरा दिसत असतो. अचानक कुठेतरी गाणं वाजत असतं, तुझको मैं रख लूँ वहाँ जहाँ पे कहीं. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.